इंडिया अलायन्स आमकां बी टीम म्हणून सदांच भाशणां दितात, पूण गोंया भायर स्वतंत्र लढून भाजपाक सत्तेर हाडटा. दिल्ली जाल्ले वेंचणूक हाचीच एक देख आसा. भाजप, आप आणि काँग्रेस ह्या पक्षांक विटिल्ल्या कार्यकर्त्यांनी आता आरजीपीत प्रवेश करचो आणि गोंय वाचोवपाक वाटेकार जावचे असो उलो आरजीपीचो अध्यक्ष मनोज परबान पत्रकार परिशदेत मारला. पळयात. जर इंडिया अलायन्साची कॅम्पेन जर पळयत जाल्यार तेंच्यांनी बीजेपीची बी टीम म्हणून प्रत्येक भाशणात प्रत्येक त्यांच्या रॅलीन तेंच्यांनी सांगले. दोनाय पार्टीचे प्रेसिडेंट, तो काँग्रेसचो प्रेसिडेंट अमित पाटकर जावं ना जाल्यार आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट अमित पालेकर जावं, ह्या दोगांनी प्लस तेंचे इंडिया अलायन्साचे दुसरे जे पार्टनर आसले तेंच्यांनी फक्त आरजी बी टीम म्हणून भाशणां केली. आयज जेन्ना ही सिटांची आमी जर पळयत जाल्यार आम आदमी पार्टी कडेन 22 सिटां आसा आणि बीजेपी कडेन 48 सिटां आसा. अशी 15 सिटां आसा दिल्लीन. सध्या मेरेन जो रिजल्ट येयला भितर 15 सिटां अशी आसा ज्या जाग्यार काँग्रेस कॅन्डिडेटाचे जे वोट्स आसा ते आम आदमी पार्टीचे जे लुजिंग मार्जिन हा इतल्या मतान तो पडला त्याचे काँग्रेसाचे चड आसा. सो मिनिंग 15 सिटांचेर डायरेक्ट काँग्रेसच्या कॅन्डिडेटान आम आदमी पार्टीच्या कॅन्डिडेटाक घरा बसयल्लो. तिची वोट शेअर पर्सेंटेज आसा 45.79 म्हणजे ऑलमोस्ट 46%. आम आदमी पार्टीची वोट शेअर आसा 43.74 म्हणजे 44%. जे डिफरन्स आसा तो फक्त 2%. आणि काँग्रेसीन जी वोट शेअर काढला दॅट इज 6.39 म्हणजे 6% वोट शेअर काढला. हेच्या वयल्यान आज प्रूव्ह जाता की कोण बीजेपीची बी टीम आणि कोण बीजेपी जिखोवपाक थंय काम करतात. सो हे जे गोंयान येतात आणि गोंयकारांक सांगतात की आरजीन हेंच्याकडे अलायन्स करपाची नाल्यार आरजी बी टीम म्हणून सिटां घालता म्हणून जाल्यार हेंच्यांनी विचार करपाक जाय. दुसऱ्या स्टेटींनी वचून हेंच्यांनी तेच केला. आणि आम आदमी पार्टी जो अमित पालेकर 6%चे गजाली जे करता जाल्यार तेनी पळोवपाक जाय की आम आदमी पार्टीचे गोंयांत सिटां कितली आसात, गोंयांत पर्सेंटेज कितली आसा. हे लोकांनी विचार करपाक जाय. हे जे बी टीम म्हणून जो बोवाळ मारताले आणि इंडिया अलायन्स मायनॉरिटी वाचयतले, रिलीजन वाचयतले, संविधान वाचयतले, कॉन्स्टिट्यूशन वाचयतले, बीजेपी घरा धाडटले, हे सगळे स्लोगन आहेत तेंचे टॉप मोस्ट लिडर ज्या जाग्याचेर तेंची सगळी डिसिजन मेकिंग जातात, गोयचे पॉलिसीज जातात, थंयच्यान तेंचे ऑब्झर्वर येता. आयज त्या लिडरांनी दाखोवन दिल्ले आसा की हे इंडिया अलायन्स बीन कितें आहा पळय सगळी फकाणां. आणि गोंयान हे जे दोनूय पार्टी आसा, जे दिल्लीच्यान जे पार्टी आयज गोंयान येयल्ले आसा, हे फक्त आणि फक्त आपले सेल्फिश प्रत्येकाच्या सिटाचे राजकारण करता. हे पॉलिटिकल पार्टीचे राजकारण करिना, हे सरकार घडोवपाचे राजकारण करिना. हे राजकारण आपूण कसो आमदार जातलो, हांव कसो भितर वयतलो आणि हांव माझे सेल्फिशनेस कितें आहा पळय ते कशें पूर्ण करतलो, कंप्लीट करतलो, हेच ते सध्या करीत आहा. जे आपल्या पार्टेक आणि आपल्या लिडरा खातीर उबे रावपाक शकना ते तुमकांय लागून उबे रावपाचे ना केन्नाच. एक क्लियर कट मेसेज आयज गेल्ली आहा गोंयांत. आणि एक फेक युनायटेड ऑपोजिशनाची नाटकां सगळी चल्लेली आसा. भितर कितें चल्लां सगळ्यांक खबर आहा, लोक पळयतात. सो ह्या फेक लिडरशिप आणि फेक युनिटीच्या इल्युजनान लोकांनी पडचे न्हू. तेन्ना प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचो कार्यकर्ता आमकां मेळ्ळा, आमच्या कडेन जॉयन जालो. थोडे सामके फ्रेश आसले, थोडे ऑलरेडी दुसऱ्या पॉलिटिकल पार्ट्यां कडेन काम केल्ले, ते आमच्या वांगडा आमच्या पॉलिसीक लागून आयडियोलॉजीक लागून आमच्या वांगडा जॉयन जाले. आणि आमी आतां परते आव्हान करता की तेन्ना जशे जॉयन जाल्ले आतां आनीक चड नंबरान तेंच्यांनी जॉयन जावचे आणि आरजी पार्टी स्ट्रॉंग करची. कित्याक जर गोंयांत गोंयची पार्टी ना, रिजनल पार्टी ना जाल्यार हे दिल्लीकारान दिल्ली पार्टी गोंय काडून दिल्लीकारांक विकतले, तुमचो गांव विकतले, तुमचो वाडो विकतले आणि तुमकांय तुमचें अस्तित्व विकून उडयतले. गोवा 365 खातीर विन्सेंट रोजारियो, समृता खंडगांवकार आणि ओमकार देशप्रभू.